जय हरी शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याचं या याद्यामध्ये नाव आलेलं नाही. शेतकरी आपली यादी तपासू बेजार आहेत आणि त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर एका शेतकऱ्यानं आपल्या या यादीमध्ये नाव नाही म्हणून आत्महत्यासुद्धा केलेली. मात्र असं कोणीही करायचं नाही, कारण नेमक्या या याद्या कधीपर्यंत लागणार, ही कर्जमाफी कधीपर्यंत चालणार, अशी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि त्यामध्येच आज मंत्रिमंडळाची बैठक होणार. या बैठकीमध्ये सुद्धा नेमकी चर्चा कशावर होणार आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता एक लक्षात घ्या, राज्य सरकारनं तसं पाहिलं तर या कर्जमाफीच्या याद्या एकदम जाहीर करणं गरजेचं होतं. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एकदम दिलासा मिळाला असता, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असतं आणि शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र राज्य सरकारनं प्रातिनिधिक यादी जाहीर केली, नंतर काही DCC बँकांची यादी जाहीर केली आणि यामुळं शेतकऱ्यामध्ये गोंधळ उडाला की आपलं या यादीमध्ये नाव नाही. मग आपलं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे, आपलं कधी नाव येणार? त्यानंतर आपण नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहोत, आपली यादी कधी येणार? आणि याच्यामुळं सगळे शेतकरी असे गोंधळून गेलेत. मात्र एक लक्षात घ्या, आता मराठवाड्यामध्ये 6,18,000 शेतकरी हे या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे जालना जिल्ह्यातले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 99,648 शेतकरी आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 1,75,000 शेतकरी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 97,222 शेतकरी पात्र आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 46,046 शेतकरी पात्र आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 54,373 शेतकरी पात्र आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 96,920 शेतकरी पात्र आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 79,855 शेतकरी पात्र आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,177 शेतकरी पात्र आहेत. आणि यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, कर्जमाफीच्या यादीमध्ये जरी नाव आलं असलं तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,000 शेतकऱ्यांच्या रकमामध्ये तफावत आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याकडं बँकेचं कर्ज जास्त आहे, कर्जमाफीच्या यादीमध्ये कमी आहे. आणि असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आहे. आणि जवळपास 90,000 शेतकऱ्यांनी आपली KYC या कारणामुळं केलेली नाही. आणि त्याचमुळं आज महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आता नेमकं या कर्जमाफीचं प्रकरण हे कधीपर्यंत चालणार हे थोडक्यात बघा, मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होणार आहे ते बघू. अजूनही मला वाटतं 3-4 याद्या लागणार आहेत. 56 लाख शेतकऱ्यांची जी प्राथमिक यादी केलेली आहे त्यांना सर्वांनाच टप्प्याटप्प्याने अशी याद्या लागणार आहेत. त्यामुळं ह्याला यादीची प्रोसेस साधारण 2-3 महिने ही प्रोसेस चालणार आहे. ह्याला काळ जाणार आहे, वेळ जाणार आहे. तर अशा प्रकारे ह्या याद्या लागणार, अशा प्रकारे हे 2-3 महिने प्रकरण चालणार. त्याच्यामुळं आपण लय घाई गडबड करायची नाही. जरी राज्य सरकार म्हणत असलं लवकरच आम्ही हे करून, लवकरच ते करून, थोडा उशीर व्हालाय, हे आपण ऐकू कटाळून गेलो. तसं पाहिलं तर ह्यानं आपल्याला 30 जूनचंच आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर तारीख पे तारीख, यादी पे यादी असा कार्यक्रम चालू आहे आणि हो असाच चालू राहू शकतो. त्यामुळे आपणही लय उतावीळ व्हायचं नाही. जेव्हा येईन तेव्हा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असो, कारण आपण शेतकऱ्याची बाजू ही भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करीत असतो. त्याच्यामुळं जेव्हा लागतील याद्या तेव्हा आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं. मात्र आधार प्रमाणीकरण करते वेळेस आपलं कर्ज बरोबर आहे का हे बघायचं आणि त्यानंतरच करायचं. आणि आता हे जे काही शेतकरी येत असे तफावत असणारे, काही शेतकऱ्याचं नावच यादीमध्ये येत नाही आणि त्याच विषयावर ही आजची महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा होणार आहे. आणि याच विषयावर यामध्ये चर्चा होणार आहे की जे इन्कम टॅक्सचे शेतकरी राहिलेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी राहिलेत, 2 लाखाच्या वरचे शेतकरी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या या याद्यामध्ये नावं आलेली नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे. आणि यासाठीच हिंगोली जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं तिथं निवेदनसुद्धा दिलेलं आहे की ही जी काही कर्जमाफीमध्ये तफावत आहे ही लवकरात लवकर दुरुस्त करावी, नसता आम्ही तीव्र मुंबईमध्ये आंदोलन करू, असा तिथल्या कावरखे मराठवाडाचे अध्यक्ष आहेत त्यांनी निवेदनात इशारा दिला आहे. आणि त्याच विषयावर मंत्रिमंडळाची चर्चा होणार आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडामोडी घडतात, नेमकी काय चर्चा होते, पुन्हा नवीन काय माहिती येते याबद्दलची सविस्तर माहिती
आपण या चॅनलमधून देणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याला शेअर करा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात येत नाहीत. जय जवान जय किसान.